मी प्राध्यापक सतीश शिंदे सर, ज्ञानदीप अकॅडमी मध्ये या ठिकाणी आपण आज एक नवीन बॅचच्या संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तसं ज्ञानदीप अकॅडमी जर पाहिलं तर गेल्या 12 वर्षापासून अविरतपणे ही अकॅडमी कार्यरत आहे. अकॅडमीच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो विद्यार्थी अकॅडमी मधून बाहेर पडलेले आहेत. त्यामध्ये बरेचसे विद्यार्थी हे नोकरीवरती जॉईन आहेत. आज पोलीस भरती असेल, वनरक्षक भरती असेल, आर्मी भरती असेल, SSC-GD असेल, अशा वेगवेगळ्या परीक्षाची तयारी या अकॅडमीच्या माध्यमातून करून घेतली जाते. सुरुवातीला ज्ञानदीप अकॅडमीमध्ये मुलांची आणि मुलींची एकत्रित बॅच होती, पण अलीकडच्या कालावधीमध्ये पालकांचा वाढती मागणी विचारात घेऊन या ठिकाणी आता आम्ही अलीकडे मुलींसाठी सेपरेट बॅच सुरू केलेली आहे. सेपरेट बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर मुलींसाठीचं संपूर्ण जे काही विभाग आहे तो सेपरेट, पूर्ण वेगळा. मुलींचं ग्राउंड असेल, त्यांचं जेवण असेल, नाश्ता असेल, निवासाची व्यवस्था असेल, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण काय केल्या, वेगळ्याच केलेल्या. इव्हन अगदी प्रशिक्षक देखील त्यांचे ग्राउंड घेण्याचं काम स्वतः संचालक सर करतात, दराडे सर, तेही सेपरेटली आहे पूर्ण. म्हणजे मुलींसाठीची सेपरेट बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आणि ज्यावेळेस ही बॅच सुरू केली त्यावेळेस या बॅचला मिळालेला हा उदंड असा प्रतिसाद तुम्ही पाहू शकता की ही बॅच, पहिली बॅच आपली मुलींची स्पेशली ती हाऊसफुल झालेली आहे पूर्णपणे. आता नवीन दुसरी एक बॅच मुलींसाठी आपण सुरू करत आहोत. विशेषतः या येणाऱ्या कालावधीमध्ये आगामी काळात होणाऱ्या प्रमुख 3 भरती डोळ्यासमोर ठेवून ही बॅच आपण अनाऊन्स करत आहोत, ज्यामध्ये वनरक्षक भरती येणाऱ्या कालावधीमध्ये पार पडणार आहे. सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये होणारी जी काही पोलीस भरतीची बॅच आहे ती पोलीस भरतीची बॅच, आणि SSC-GD ची पण आता जाहिरात येणार आहे अल्पावधीमध्येच. तर या 3 जाहिरातीच्या अनुषंगाने एक विशेष अशी बॅच आपण अनाऊन्स करत आहोत. येणाऱ्या 25 तारखेपासून त्या बॅच साठीचे रजिस्ट्रेशन आणि ऍडमिशन्स दोन्ही गोष्टी सुरू असतील. आता या बॅचचा, पहिल्या बॅचचा पूर्ण ऍडमिशन प्रक्रिया उद्याच्या 25 तारखेपर्यंत बंद होईल आणि दुसरी जी बॅच आहे ती येणाऱ्या 25 तारखेपासून सुरू होते. तर एकंदरीत विद्यार्थीप्रिय अशी ही आपली ज्ञानदीप अकॅडमी, आणि या अकॅडमीला मिळालेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद, या प्रतिसादाबद्दल मी सर्वांचे आभार पण मानतो. आणि येणाऱ्या या साठी देखील असाच उदंड प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.